तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मी माझ्या स्वतः जवळ येऊ लागले, माझ्या आत काय चाललंय याची मला जाणीव व्हायला लागली, स्वतःशी मी कनेक्ट व्हायला लागले, त्यावेळेला माझ्या अस्तित्वाबद्दलचा माझ्या मनातला जो गोंधळ होता, तो पूर्णपणे नाहीसा झाला. आपल्या शरीराप्रमाणेच विचारांना सुद्धा पोषणाची गरज असते. पोषक वातावरणाची गरज असते. आपण ना एकदा का वैचारिक श्रीमंती आणण्यामध्ये सफल झालो, तर आपल्यासाठी कोणतं वातावरण योग्य आहे, कोणतं वातावरण आपल्या विचारांसाठी पोषक आहे, त्याचीच ओढ आपल्याला लागून राहते. आपण इतर ठिकाणी जाण्यास नकार देतो किंवा आपल्याला तिथं जाण्याची ओढ जी आहे ती भासत नाही. ज्यावेळी आपला आत्मा आपल्याशी जोडला जातो, त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळी चमक असते. आपल्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक असते आणि अचानकच आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी छान उत्तम घडायला लागतात. जरी उत्तम परिस्थिती आपल्या जीवनामध्ये नसतील, तरी देखील आपल्याला त्यामध्ये चांगलं सापडायला लागतं. असं कोणीच नाहीये, की ज्याच्या जीवनामध्ये एकही वाईट नकारात्मक परिस्थिती आलेली नाहीये. पण जेव्हा आपण आपल्याशी कनेक्टेड असतो, आपल्या आत्म्याशी आपण कनेक्टेड असतो, त्यावेळेला ना अ, या ज्या नकारात्मक परिस्थिती असतात, त्याचा इफेक्ट जास्त आपल्या प्रगतीवरती होत नाही. आपल्याला हे सगळं नॉर्मल वाटू लागतं आणि फक्त आपण उत्साहाने एका वेगळ्या जीवनामध्ये पाऊल ठेवतो. खरी श्रीमंती म्हणजे आपण स्वतःशी कनेक्ट होणं, स्वतःशी जोडलं जाणं. आणि मी स्वतःशी जोडण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्यात, तेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी समुपदेशक आहे आणि स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका. तुम्हाला जर आपल्या स्वीकार माइंड केअर क्लब या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल, तर खाली कमेंट बॉक्समध्ये मी लिंक देते. तुम्ही त्या लिंकवरून आपल्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. स्वतःशी जोडलं जायचं असेल, तर आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपली काळजी घ्यायची आहे. आपण वरवर आपली खूप काळजी घेत असतो. आपण आपल्या स्किनची काळजी घेतो, आपण आपल्या हेअर्सची काळजी घेतो, वेशभूषेची काळजी घेतो. पण त्याच पद्धतीने आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या आपली काळजी घ्यायची म्हणजे आपल्याला आपल्या मानसिकतेची, आपल्या भावनांची एका वेगळ्या स्तरावरती जाऊन काळजी घ्यायची आहे. कशी? पाहूयात. स्वतःसोबत आपल्याला खोलवर जोडून घ्यायचं असेल स्वतःला, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती माहिती आहे? अगदी साधी आणि आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. व्यायाम. जितका तुम्ही एक्सरसाइज करणार आहात, तितके तुम्ही स्वतःशी खोलवर जोडले जाणार आहात. आता तुमची रोजची दिनचर्या काय आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या व्यायामाचा प्रकार ठरवायचा आहे. जर तुमचं खूप एक्झर्शन दिवसभर होत असेल, तर 100% तुम्ही योगाला प्रेफरन्स दिला पाहिजे. आता एक्झर्शन म्हणजे काय? तर शारीरिक एक्झर्शन तुमचं फार होत असेल, म्हणजे घरात प्रचंड तुम्ही कामं करत असाल, तुम्ही प्रचंड दिवसभर उभं राहून तुमचं काम असेल, तर 100% तुम्ही योगाला प्रेफरन्स द्यायचा आहे. पण बसून एके ठिकाणी तुमचं काम असेल, तर मग तुम्ही चालणं आणि त्याच सोबत पॉवर योगा करू शकता. आता मी जास्त जिमला महत्त्व देत नाही. प्रत्येकाची महत्त्व देण्याच्या पद्धती या वेगळ्या असू शकतात. जिम वाईट आहे असं मला म्हणायचं नाहीये. पण मला असं वाटतं, की अ, आपला जो हार्मोन्स आहे तो शांत, बॅलन्स राहण्यासाठी, आपलं शरीर शांत होण्यासाठी त्याला सगळीकडून स्ट्रेचची गरज असते. आणि व्यायामासोबतच, शारीरिक हालचालींसोबतच आपल्याला जर आपल्या आत डोकावायचं असेल, तर योगा तुम्हाला खूप मदत करेल. मी स्वतः YouTubeवरती सात्विक योगा म्हणून एक YouTube चॅनल आहे. त्या चॅनलवरचे व्हिडिओज बघून योगा करते. अगदी 15-20 मिनिटांचे योगाचे व्हिडिओज असतात. त्यामुळे खूप जास्त छान आणि शांत वाटतं. एक वेगळी ऊर्जा तुम्हाला तुमच्यामध्ये संचारताना दिसेल. आपण उगाचच योगा करायचा नाहीये, तर आपल्या शरीरामध्ये काय हालचाली होतायत, कुठे स्ट्रेच जाणवतोय, हे अत्यंत छान पद्धतीने तिने सांगितलेलं आहे. आणि खूप जास्त ॲडिक्टेड मी सात्विक योगासोबत झालेले होते. आता थोडंसं कमी झालंय, पण मी करत आहे आणि त्याच्या जोडीला वॉकिंग.
जितके तुम्ही चालणार आहात, तितके तुम्ही तुमचे विचार क्लिअर होणार आहेत. हा माझा अनुभव आहे, की जितकं जास्त मी वॉकिंग करते, तितकं जास्त माझ्या विचारांमध्ये स्पष्टता यायला मदत होते. व्यायामामुळे मनात खोलवर शांती लाभते आणि एक वेगळी अनुभूती असते. म्हणजे तुम्ही थकत नाही, तुम्ही मानसिकदृष्ट्या स्टेबल होता. चालत असताना तुम्ही गाणी ऐकून वॉक करू शकता, पॉडकास्ट ऐकू शकता, ऑडिओ बुक्स ऐकू शकता. 10-15 मिनिटांचं मेडिटेशन असेल, प्राणायाम असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी तुम्हाला एका वेगळ्या स्तरावरती घेऊन जातील, माझ्यावर विश्वास ठेवा. सलग 3-4 वर्ष या गोष्टी केल्यानंतर आत्ता मला जाणवतंय, की या गोष्टींमुळे माझ्या जीवनामध्ये मला किती मदत झालीये. आणि म्हणूनच आज तुम्हाला हे सांगावसं वाटतंय, की जर तुम्हाला स्वतःशी कनेक्टेड व्हायचं असेल, तर एकांतामध्ये एकट्याने योगा, प्राणायाम, ध्यान आणि वॉकिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या रुटीननुसार या गोष्टी मागे-पुढे ॲडजस्ट करू शकता. एखाद्या दिवस योगा, एखाद्या दिवस वॉकिंग, एखाद्या दिवस पॉवर योगा, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही व्यायाम करू शकता. पण व्यायाम गरजेचा आहे. आपल्या शरीरामध्ये होणारे बदल आणि शरीरावरती पडणारा ताण हा बघणं, त्याची जाणीव होणं, जाणीवपूर्वक त्याची अनुभूती घेणं गरजेचं आहे. जगातल्या सर्वोच्च शक्तीची प्रार्थना करा. प्रत्येकाचा विश्वास वेगळा आहे, प्रत्येकाची श्रद्धा वेगळी आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीवरती श्रद्धा ठेवताय, कोणत्या शक्तीला आपलंसं मानताय, गुरु मानताय, तो तुमचा प्रश्न आहे. पण त्या शक्तीवरती पूर्ण विश्वास ठेवायचा. मग तो परमेश्वर असू शकतो किंवा तो ब्रह्मांड असू शकतो, तुमचं काम असू शकतं, काहीही, कोणत्याही एका गोष्टीवरती विश्वास ठेवा. ती ऊर्जा आहे आपल्यासोबत, ती शक्ती आपल्यासोबत आहे आणि आपल्याला ती प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करतीये, हा विश्वास तुमच्या मनामध्ये पाहिजे. ज्यावेळेला मी ब्रह्मांडाकडे एखादी गोष्ट मागते, त्यावेळेला मी प्रचंड विश्वासाने ती गोष्ट माझीच आहे आणि मला मिळालेली आहे, म्हणून मी ब्रह्मांडाला धन्यवाद देते. जेव्हा आपण मागतो तेव्हा मागायचं नाहीये, तर धन्यवाद द्यायचे. आणि जी कोणती शक्ती ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवतोय, ती शक्ती आपली परीक्षा घेत असते, की ज्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत, त्या गोष्टींचा आपण योग्य वापर करून घेऊ शकतो का? आपण योग्य वापर करणार आहोत का? आपल्या ध्येयावरती, आपल्या इच्छेवरती किती विश्वास आहे, याची परीक्षा होते. आपला देव किंवा आपली ऊर्जा किंवा हा ब्रह्मांड आपली परीक्षा सतत घेत असतो. जर आपली नियत छान असेल, स्वच्छ असेल, आपण सातत्याने सकारात्मक राहून इतरांबद्दल सुद्धा सकारात्मक विचार करत असू, तर 100% आपल्याला हवं ते मिळणारच आहे. पण त्याचबरोबर ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्याबद्दल आणि ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं अत्यंत गरजेचं आहे. आध्यात्मिक विषयांवरचे लेख जेव्हा मी वाचायला घेतले, लिहायला घेतले, माझे विचार ज्यावेळेला मी लिहायला घेतले आणि जास्तीत जास्त स्पिरिच्युअल बुक्स मी वाचायला घेतल्यावर माझ्या लक्षात आलं, की या सगळ्या गोष्टींवरचा माझा विश्वास आणखी दृढ झाला आणि माझ्यावरचा आत्मविश्वास वाढायला लागला. माझ्यासोबत अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. माझ्यासोबत कोणीतरी आहे जो मला मार्गदर्शन देतोय, याच्यावरचा माझा विश्वास वाढला. काय घडतंय? काय जादू चालली आहे आयुष्यामध्ये? हे मला कळायला लागलं. असं कधीच झालेलं नाहीये, की कृतज्ञता कशी लिहायची याचा मी एखादा वर्कशॉप केला आणि मी ती कृतज्ञता लिहायला घेतली. ते माझ्या आतून आलं. मी त्याची प्रॅक्टिस करत गेले आणि ज्यावेळेला मी भरपूर पुस्तकं वाचायला लागले, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, की ह्या गोष्टींची जादू अशा पद्धतीने माझ्या जीवनामध्ये होतीये. मी स्वप्नातही विचार केला नव्हता, की मी या या ठिकाणी येईन. पण मी या गोष्टीवरती विश्वास ठेवलेला, की मी काहीतरी वेगळं करून दाखवेन. जे काही चालू होतं त्या सगळ्या गोष्टींचा मी आनंद घेत होते. मी माझ्या भावना छान आनंदाने लिहून काढत होते. मी भरपूर वाचत होते. मला स्वतःमध्ये खूप गोष्टी भरून घ्यायच्या होत्या आणि म्हणून मी वाचत होते. मी कर्मा, व्हायब्रेशन्स, लॉ ऑफ अट्रॅक्शन्स, मेडिटेशन, योगा या सगळ्या गोष्टींचा प्रचंड अभ्यास करत होते. मी भरपूर व्हिडिओज बघत होते. ते बघत असताना, त्या पद्धतीचं वाचन करत असताना मला आनंद मिळायचा. ह्यातून मला काहीतरी सुरू करायचं आहे असं इंटेन्शन माझं कधीच नव्हतं. मी फक्त त्या गोष्टींची अनुभूती घेत होते, आनंद घेत होते आणि माझ्या मनात जे काही चाललंय ते लिहून काढत होते. आणि या वाचनामुळे, या व्हिडिओजमुळे, पॉडकास्ट्समुळे
मी स्वतःला एका वेगळ्या उंचीवर घेऊन आले. मी माझ्यातला एक वेगळा पैलू बाहेर घेऊन आले आणि म्हणून आज तुम्हाला हे सांगावसं वाटतं, की एखाद्या तरी शक्तीवरती विश्वास ठेवा आणि त्याच्या जोडीला अभ्यास करा. जे आहे, जे तुम्हाला मिळतंय त्या गोष्टीचा अभ्यास करा. प्रत्येकाची गोष्ट वेगळी असू शकते. तुमची गोष्ट कोणती आहे ती शोधून काढा. जी काही तुमची जीवन जगण्याची मूल्य आहेत ती नियमितपणे तपासत राहा. जे मी करतीये ते योग्य आहे का? आज मी जे बोलणार आहे ते योग्य असणार आहे का? मला चूक आणि बरोबर यातला फरक कळतोय का? माझी जीवन जगण्याची मूल्य काय आहेत, की मला या पद्धतीने काम करायचं आहे. मला या वयाच्या एवढ्या स्टेजपर्यंत काम करायचं आहे. मला इतकं मिळवायचं आहे. अर्थात हे बदल होत राहणार आहेत. पण मला कोणाजवळ जायचं आहे, कोणापासून मला स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे. ही एक मूल्य असतात, आपली तत्व असतात, की मला खरेपणाचं आयुष्य जगायचं आहे. मला याच मार्गाने पैसा मिळवायचा आहे. मला स्वतःसाठी इतका वेळ द्यायचाच आहे आणि ही मूल्य माझी ठरलेली आहेत. या मूल्यांवरती चालत राहिलं तर 100% आपण यशस्वी होणार आहोत. आणि म्हणून तुम्ही तुमची मूल्य तपासा. तुम्ही तुमची मूल्य लिहून काढा आणि रोजच्या जीवनामध्ये तुम्ही या मूल्यांना धरून जीवन जगताय का? तुम्ही त्या पद्धतीने वागताय का? हे तपासत राहा. स्वतःची काळजी घेणं, आध्यात्मिकदृष्ट्या स्वतःची काळजी घेणं, हे प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. कोणी निसर्गाशी कनेक्ट होईल, तर कोणी तासनतास ध्यान करेल, कोणी तासनतास लिखाण करेल, कोणी तासनतास गाणी ऐकेल, भजन ऐकेल, कीर्तन ऐकेल, कोणी अभंग ऐकेल. प्रत्येकाच्या पद्धती या वेगळ्या आहेत. आपली पद्धत कोणती आहे ते कळण्यासाठी आपल्याला खूप प्रयोग करावे लागतात आणि एकच गोष्ट आपल्याला कायमस्वरूपी आनंद देणार नाहीये. रोजच चालणं मला आनंद देणार नाहीये, रोजच ध्यान करणं मला आनंद देणार नाहीये. तर कधी म्युझिक लावून मी ध्यान करेन, कधी मी उघड्या डोळ्यांनी ध्यान करेन, कधी मी एका विशिष्ट ठिकाणी जाऊन ध्यान करेन, कधी मी अ, भजन ऐकेल, कधी मी भक्तिगीतं ऐकेन, कधी मी अभंग ऐकेन, तर कधी मी पार्टी सॉन्ग्स ऐकेन. प्रत्येक वेळेला माझी गरज कोणती आहे? मला स्वतःची काळजी घेण्यासाठी काय केलं पाहिजे? हे वेगळं असणार आहे आणि ते मला कळणार आहे. कधी? ज्यावेळेला तुम्ही वर्षानुवर्ष या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिसेस करता, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल, की हो, आत्ता मला फक्त शांत बसायची गरज आहे. आता मला फक्त 1 ग्लास पाणी 15 मिनिटं प्यायची गरज आहे. आता मला फक्त माझ्या मनात जो विचार चाललाय तो कुठेतरी लिहायचा आहे, कोणाला तरी बोलून दाखवायचा आहे किंवा आत्ता मला बाहेर जाऊन भटकायचं आहे. आत्ता मला मसाज करून अंघोळ करायची गरज आहे. आत्ता मला एखाद्या मेडिटेशनची गरज आहे, एखाद्या स्पाची गरज आहे. प्रत्येक वेळेला हे वेगळं असू शकतं. आत्ता मला एखादा पदार्थ बनवून खाण्याची गरज आहे. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप जास्त प्रॅक्टिसेस केल्यानंतर मग लक्षात येतात, की आत्ता तुम्हाला कशाची गरज आहे. कधी-कधी फक्त रडायची गरज असते. फक्त रडून मला छान वाटणार आहे. कधीतरी मला एखादा कॉमेडी सिनेमा बघून छान वाटणार आहे. हे कळण्यासाठी स्वतःशी कनेक्ट व्हा. स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या स्वतःची काळजी घ्या. अनेक गोष्टींचा अभ्यास करायला सुरुवात करा. रोजचा किमान अर्धा ते पाऊण तास स्वतःसाठी द्या. वेगवेगळे सेशन्स घ्या, वेगवेगळे वर्कशॉप्स करा, अ, भटकंती करा. कदाचित कधी-कधी या गोष्टी खूप चैनी आपण करतोय असं वाटू शकेल. पण जर आपण तेवढे कॅपेबल असू, तर आपण 100% त्या गोष्टी करणार आहोत. पूर्वी मी माझ्या घराच्या गार्डनमध्ये जाऊन भटकंती करायचे, पण आता माझा आवाका वाढलाय. आता मी थोडंसं लांब जाऊन फिरून येऊ शकते. ठीक आहे. आता तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आहात, त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करू शकता, हे तुम्ही करायला लागलात, की आपोआप तुमची परिस्थिती चांगली व्हायला लागेल आणि तुमची लाईफस्टाईल बदलायला लागेल. तुम्हाला हव्या त्या सगळ्या गोष्टी मिळायला लागतील. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. स्वतःला स्वतःशी कनेक्ट करण्यासाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत. त्या अनेक गोष्टी कोणत्या ते मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगितलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आध्यात्मिकदृष्ट्या स्वतःची काळजी घ्यायची आहे. एखाद्या गोष्टीचा जर त्रास होत असेल, एखादी नकारात्मक परिस्थिती जर असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, काहीतरी कर्म आपल्याला फेडायचं होतं आणि ते आपण फेडतोय. त्यामुळे शांतपणे तो त्रास सहन करायचा. अगदी आनंदाने, कारण हे जे आपलं साचलेलं होतं ना कुठेतरी, ते आता नील होतंय. ते संपत चाललंय. ते सहन करतोय आपण, ते भोगून संपणार आहे. त्यामुळे शांतपणे त्रासांचा सुद्धा आनंद घ्यायचा. शांतपणे त्रास सहन करायचे. त्यानंतर आपण एक-एक गोष्टी क्लिअर करत
पुढचा प्रवास सुरू करतो आणि तो जो पुढचा प्रवास असतो तो अत्यंत बेस्ट असतो, खूप भारी असतो. त्यासाठी तुम्हाला स्वतःशी कनेक्ट व्हायची गरज आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. तुम्हाला कोणत्या विषयांवरचे व्हिडिओज पाहायला आवडतील हे मला कमेंट्समध्ये सांगा. त्या पद्धतीचे व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन यायचा प्रयत्न करेन. लवकरच भेटूया अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.